मलिकवाड येथे शहीद भगतसिंग विचारमंच किल्ला विजयगड सूचना फलक उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। मलिकवाड तालुका चिकोडी येथील दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी मलिकवाड येथील शहीद भगतसिंग विचारमंच किल्ला विजयगड या ठिकाणी सूचना फलक पूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि पूजन श्री प्रकाशराव देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली। सायंकाळी 6:30 वाजता गुरुपूजन कार्यक्रम पार पडला। त्यानंतर सेवा संघ एकसंबाचे प्रमुख श्री विजय भावे यांनी आपल्या प्रभावी विचारांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं। त्यांचा बौद्धिक कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून करण्यात आली। ग्रामस्थांच्या उत्तम सहभागामुळे हा सोहळा यशस्वी झाला। यावेळी मलिकवाड गावचे इनामदार राहुल देशपांडे सरकार, किसन खोत, पांडुरंग ठोंबरे, तानाजी निश्चिते, संजय ठोंबरे, अविनाश खोत, प्रदीप पाटील, राजू सौंदलगे, अजित ठोंबरे, किसन निश्चिती, रामगोंडा संकपाळ, महादेव अडगावे, बाबूराव करजगे, विक्रम भिवशे, राजेंद्र खोत, संजय चौगुले आदी उपस्थित होते। गावातील नागरिकांनी एकात्मतेने आणि अभिमानाने हा कार्यक्रम यशस्वी केला। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड। विजय भावे यांनी आम्हाला अत्यंत सुंदरपणे मार्गदर्शन केलेलं आहे। तर प्रत्येकाने आपली राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे व त्या दृष्टीने समाजाकडे व देशासाठी देखील जी कर्तव्य आहे ती चोखपणे पार पाडली पाहिजे हे त्यांनी अत्यंत सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे। तर हे सर्व कार्य करण्यासाठी ज्या संघाकडून मला प्रेरणा मिळाली तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। हा एक अशाच निस्वार्थी समाजसेवकांचा एक मोठा संघ आहे आणि तो एक आज मोठ्या कल्पवृक्षाप्रमाणे विस्तारलेला आहे आणि पाहिले होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी व तेच स्वप्न साकारण्याचं कार्य आज राष्ट्रीय स्वयंसेवक संपूर्ण जगामध्ये करत आहे। ಸಮಾಜವನ್ನ ದೇಶ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸುವಂತದ್ದು, ಆ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡುವಂತದ್ದು ಸಮಾಜದ ಒಟ್ಟಾರೆ ಎಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿನೂ ಇದ್ದೇ ಇದೆ। ಆದರೆ ನಾವು ಹಾಗಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ನನ್ನ ಮನೆ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟೇ ಸೀಮಿತವಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಇದು ನನ್ನ ಊರು, ಈ ಊರಿನ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಸುಧಾರಿತರಾಗಬೇಕು, ಸಮಾಜಕ್ಕೋಸ್ಕರ ಬದುಕಬೇಕು ಅಂದಾಗ ದೇಶದ ಸೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ। ದೇಶ ಸೇವೆ ಅಂದರೆ ಬರೀ ಯುದ್ಧ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಗಡಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಸಮಾಜಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಳ್ಳೆಯ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಈ ಸೂಚನಾ ಫಲಕವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆ ಸೂಚನಾ ಫಲಕದ ಮೇಲೆ ಒಂದಿಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಬರೀಬಹುದು, ಅದನ್ನು ಓದುವಂಥದ್ದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ।